असा घरच्याच साहित्यात गाजरचा हलवा जो तुम्ही घरच्यांना बनवून खाऊ घातला ना, घरचे तर कौतुक करतीलच, पण परत परत बनवायला सांगतील. चवीला इतका भारी लागतो. हलवाई सारखा गाजरचा हलवा जर घरीच बनत असेल तर बाहेरून आणण्याची गरज काय. त्यासाठी काय करायचे, इथे मी 1 किलो गाजर घेतले. आता इथे सर्व गाजरांना एक एक करून शिलून घ्यायचे. शिलून झाल्यानंतर सर्व गाजरांना स्वच्छ धुवून आणि किसून घ्यायचे. तर हे बघा, सर्व गाजर इथे मी किसून घेतलेत. आता एका कढईमध्ये आपल्याला 100 ग्रॅम साजूक तूप घालायचंय. तूप थोडं गरम झालं की यामध्ये बदाम काजूचे मी तुकडे करून घेतले, ते आपल्याला यामध्ये तळून घ्यायचेत. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. हलक्याशा रंगावर तळून झालेत की लगेच काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला किसलेलं गाजर घालायचंय. सर्व गाजर यामध्ये घालून झालं की याला 10 मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचंय आणि गॅस इथे मीडियम ठेवायचा. 10 मिनिटं परतून झालं की असं गाजर नरम झालेलं आहे. आता लगेच यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचंय. दूध इथं म्हशीचंच वापरायचंय. थोडंसं मिक्स करून झालं की यामध्ये 1 वाटी भरून मलाई घालायची आहे. मी इथे खवा न घालता 1 वाटी मलाई घातली. यांनी सुद्धा गाजरचा हलवा खूप छान होतो. आता याला एकदा परत मिक्स करून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटांसाठी याला चांगलं शिजवून घ्यायचंय. इथे बरोबर 20 मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये 300 ग्रॅम साखर घालायची. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर यामध्ये 50 ग्रॅम साखर तुम्ही अजून वाढू शकता. आता साखरेला हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी परत शिजवून घ्यायचं. हलवा शिजवायला आपण जेवढा वेळ दिला ना तेवढा हलवा खूप चविष्ट होतो. आता इथे 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दुधाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आता लगेच आपल्याला तळलेले ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आणि परत याला एकदा 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता इथे बरोबर 15 मिनिटांनंतर आपला गाजरचा हलवा शिजवून झालेला आहे. आता काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा चमचा भरून आपल्याला वेलची पावडर घालायची आणि परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं. तर मस्त आपला इथे गाजरचा हलवा बनून तयार झालाय. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.